आता या संपूर्ण 1.5 एकरच्या प्लॉटला आपली ठिबकची व्यवस्था आहे, तरी देखील आपण इथं पाट पाणी देतोय. मंडळी नमस्कार, मी आज आलोय आमच्या 8632 उसाच्या प्लॉटवरती. मित्रांनो, हा जो प्लॉट आहे हा आपला 1.5 एकरचा प्लॉट आहे. आपण इथं रोप लागवड केली होती, 8632 आपण रोपं लावली होती आणि आता ह्या प्लॉटला जवळपास 4 महिने पूर्ण होत आलेले आहेत. आपण इथं भरणी पण केलेली आहे. आता भरणी केल्यानंतर ऊसाची वाढ कशी आहे मी बघू शकतो की हा ऑलरेडी माझ्या डोक्याच्या वर आता ऊस चालला इथं. सगळ्यात पहिला आपण फुटवे बघूयात. तर ॲव्हरेज म्हटला तर प्रत्येक ठिकाणी मला 10 ते 12 असे कोंब बघायला मिळतात आणि सगळे चांगले मजबूत सशक्त कोंब आहेत. हे बघा, ही आपली जी सरी आहे याची जी रुंदी आहे ही 4.5 फूट आहे. आता या संपूर्ण 1.5 एकरच्या प्लॉटला आपली ठिबकची व्यवस्था आहे, तरी देखील आपण इथं पाट पाणी देतोय. 2 कारण आहेत. पहिलं म्हणजे आता उन्हाची तीव्रता वाढत चाललेली आहे, अशामध्ये ड्रिपचं पाणी फारसं पुरत नाही. थोडंसं चांगला गारवा होण्यासाठी आपण पाट पाणी देतोय. आणि दुसरं म्हणजे भरणी पश्चात आता आपण भरणीच्या वेळेस भरपूर चांगल्या प्रकारचे रासायनिक खतं वापरलेत. ही विरघळावीत, लागू व्हावीत आणि चांगला ग्रीप जोम पिकाला यावा म्हणून आपण इथून पुढं 2 पाट पाणी देतोय. ड्रिपच्या जे पाईप्स आहेत आपण त्या प्रत्येक पाईपला अशा प्रकारचा हा मोठा मला वाटते 24 mm चा हा कॉक बसवलेला आहे. याच्यातून काय होते, जेव्हा आपलं पाट पाणी द्यायचं असते आपण एक कॉक्स ओपन करतोय आणि अशा प्रकारे आपल्या सगळ्या चाव्या खुल्या केल्यानंतर सिस्टमॅटिकली प्रत्येक सरीला पाटानं पाणी जाते.